मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले. तेव्हापासून आपल्या देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित करण्यात आले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या दिवसालाच भारतीय प्रजासत्ताक दिवस असेही संबोधले जाते. संविधान हे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले. 26 जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदन दिले जाते. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देश आज सज्ज झाला होता. आज इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. कर्तव्य पथावरील संचालनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथक देखील सहभागी झाले होते. लोकानंता मिलिटरी बँड ऑफ द इंडोनेशियन मिलिटरी अकॅडमी, a 190 member ensemble band, a unique blend of military music and noble values. Going past the saluting base. Picture perfect positioning. What a visual treat. Proud moment for our chief guest too as the band goes past the saluting base. Snare drums, veliras, trumpets, flutes, all a part of the band. त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहीदांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली व्यक्त केल्यानंतर ते कर्तव्य पथावर आले. या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केल्यानंतर संचालनाची सुरुवात झाली.
कर्तव्य पथावर संचलन सुरू होण्यापूर्वी भारतातील विविध भागातून आलेल्या 300 कलाकारांनी पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गाणं सादर केलं. कर्तव्य पथावर आज 16 राज्य, केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारच्या 10 मंत्रालयांनी आपले चित्ररथ सादर केले. स्वर्णिम भारत, वारसा आणि विकास या विषयावर प्रकाश टाकणारी चित्ररथ यावेळी सादर केली गेली. Mahakumbh 2025. सर्वसिद्धि प्रदः कुंभः, सर्वसिद्धि प्रदः कुंभः, स्वर्ग लोक की आभा उतरी तीर्थराज के आंगन में, झूम रहे हैं साधु संत जन, पुलक भरा है तन मन में. जयति जय जय जयति जय जय जयति जय मम भारतम, जयति जय जय जयति जय जय जयति जय मम भारतम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपले संविधान निर्माण करून ज्यांनी हे सुनिश्चित केले की आपली विकास यात्रा लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकतेच्या मार्गावर असेल, त्या सर्वांना मी आज अभिवादन व्यक्त करतो. मला अशी आशा आहे की हा राष्ट्रीय उत्सव संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करत एक सशक्त आणि समृद्ध भारत बनवण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना आणखी बळकट करेल. या दिवसाचे औचित्य साधून नित्य दीपक, लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले गेले. नवी दिल्लीत लष्करी पराक्रमाच्या विस्तृत प्रदर्शनास सशस्त्र दलांचे कर्मचारी कर्तव्य पथावर करताना आपण बघू शकता. कर्तव्य पथावरील महाकाव्य शो या शुभ दिवशी देशभरात घडणाऱ्या इतर कार्यक्रमांच्या तुलनेत अधिकच भर घालतो. चला तर बघूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. भारत की उन्नत सामरिक शक्ति की श्रृंखला में आगे बढ़ रही है इस समय. मैकेनाइज्ड कॉलम्स के क्रम में कैप्टन सूरज सिंह के नेतृत्व में 344 मिसाइल रेजिमेंट से ब्रह्मोस की विशिष्ट टुकड़ी. And next, approaching the saluting base, BM-21 Agniban. Pralay is a surface-to-surface tactical weapon with a range in excess of 400 kilometers, designed to neutralize a wide variety of targets in the battlefield with pinpoint accuracy. And next we witness the impressive Akash weapon system. और 12 फीट ऊंची सीढ़ी से सैल्यूट का विश्व रिकॉर्ड बनाने महिला ऑफिसर कैप्टन डिंपल सिंह भाटी. Now we can see the three-peak devil formation. Leading the formation, Naik Jayakumar, Naik S.P. Mangu and signalman Sanket, making a world record of the longest assisted handstand on Kartavya Path for the very first time.
artillery attack helicopters flying in victory formation. 2 डॉर्नियर और एक AN-32 ट्रांसपोर्ट हेलीकॉप्टर, ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट विक्ट्री फॉर्मेशन में उड़ान भरते हुए नजर आएंगे। Formation led by Wing Commander Pinak Ashok Kodkute, along with Flight Lieutenant Anurag Mishra, Wing Commander Amol, along with Flight Lieutenant Sahaj Preet, and Squadron Leader Rahul Kishore, along with Squadron Leader Rohit Anand. AN-32, a strong, rugged aeroplane with a mighty roar, is the workhorse of the Indian Air Force Transport Fleet. महाराष्ट्रातही 76वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला। दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राचे राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांनी शासकीय कार्यक्रमाला मानवंदना दिली। प्लाटून कमांडर सब कमांडर मधुश्री रामपाडे आणि आर्या रामपाडे। त्यानंतर ज्यांच्या बँडच्या तालावर हे सगळं संचलन संपन्न होत आहे, ब्रास बँड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहर येथे शासकीय मानवंदना दिली। उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी पुणे येथे राष्ट्रध्वज वंदन केले। मुंबई येथील विधान भवनात सुद्धा प्रजासत्ताक दिनानिमित्तचा शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। या प्रसंगी विधान परिषद अध्यक्ष प्राध्यापक रामशंकर शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि विधान भवनातील अधिकारी आणि कर्मचारी गण प्रामुख्याने उपस्थित होते। बृहन्मुंबई महानगरपालिकातर्फे आयुक्त श्री भूषण गगराणी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली। मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरमवीर मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला। पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला। मुंबई येथील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रध्वज वंदन केले। नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली गेली। मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये सुद्धा शासकीय नियमाप्रमाणे ध्वजारोहण केले गेले। या प्रसंगी कार्यालय प्रमुख श्री विश्वनाथ कंबलियाल, तात्कालीन कार्यक्रम प्रमुख श्री सिद्धार्थ भूषण आणि निरंजन पाठक, कार्यक्रम समन्वयक श्री भारत हरणखुरे, प्रशासकीय विभाग प्रमुख श्री भाऊसाहेब पगारे, इतर अधिकारी आणि कर्मचारी गण उपस्थित होते। इतर शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला गेला।
महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि शासकीय स्वरूपात पार पाडला गेला. बघूया विविध जिल्ह्यामधील त्या संदर्भातील काही क्षणचित्रे.
मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानी आणि वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे त्यांना कधीच विसरून चालणार नाही. त्यांना आपण नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे. आपला देश आणखी कशी प्रगती करेल यावर आपण सर्वांनी काम केले पाहिजे. आपला देश जगात आणखी महान होण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न केले पाहिजे. जाता जाता शेवटी एवढंच म्हणावं लागेल, दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा, उत्साहाचा, दिवस हा आपल्या न्यायाचा, विजय असो प्रजासत्ताक दिनाचा.